नमस्कार. गर्भसंस्कार चॅलेंज बाय डॉक्टर विष्णू माने या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गर्भसंवाद करणार आहोत. त्यासाठी रिलॅक्स पोझिशनमध्ये बसायचं आहे. आरामदायी पोझिशन घेऊन बसायचं आहे किंवा तुम्ही झोपून सुद्धा हे करू शकता. गर्भसंवादाला सुरुवात करण्यापूर्वी मी सांगू इच्छिते की रिलॅक्स पोझिशन बरोबर डोळे बंद ठेवायचे आहेत. दोन्ही हात गर्भावर ठेवायचे आहेत, वूमवर गर्भावर ठेवायचे आहेत आणि डोळे बंद असतील. गर्भसंवाद करताना मी जे जे बोलतेय ते माझ्या मागे तुम्हाला सुद्धा बोलायचं आहे. गर्भसंवाद करताना चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवायचं आहे. बाळाला डोळ्यासमोर ठेवून गर्भसंवादाला आपण सुरुवात करणार आहोत. डोळे बंद असतील, रिलॅक्स आरामदायी पोझिशन मध्ये तुम्ही बसलेले आहात. दोन्ही हाताचे तळवे तुमच्या गर्भावर आहे. चेहऱ्यावर छान असं हास्य आहे. जे म्युझिक आता इथे चालू आहे ते तुम्हाला फील करायचं. फील करा ते म्युझिक, ते तरंग तुम्हाला फील करायचं. डोळे बंद असतील, चेहऱ्यावर हास्य आहे. आता आपण गर्भसंवादाला सुरुवात करत आहोत. तर मी जे काही बोलते ते माझ्या मागे तुम्हाला रिपीट करायचं आहे. बाळा, तू खूप हुशार आहेस, खूप जास्त. जेव्हा पहिल्यांदा तुझ्या येण्याची चाहूल लागली तेव्हापासून ते आजपर्यंत मी तुला फक्त आणि फक्त हसतच बघितलं आहे. तू खूप बुद्धिमान आहेस. तू गणपती बाप्पा सारखा खूप हुशार आहेस. श्रीकृष्णांसारखा नटखट पण आहेस. चाणक्यांसारखा चतुर आहेस. तुझ्यात खूप ताकद आहे, खूप जास्त. शारीरिक दृष्ट्या तर तू सुदृढ आहेसच, पण मानसिक दृष्ट्या सुद्धा तू सक्षम आहेस. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, खूप जास्त. तू पण करतोस ना? येस. आता तुला मी जे जे काही सांगत आहे ते तू खूप छान आणि मन लावून ऐकतोस. ऐक हा. तुला नेहमी नेहमी आनंदी प्रसन्न राहायचं आणि तू तसा राहतोस सुद्धा. तू माझी प्रत्येक आज्ञा पाळणारा आहेस. प्रत्येक. तू तुझ्या आयुष्यात शिस्त, संयम, स्वच्छता, महत्वाकांक्षेला महत्व देणार आहेस. यामुळे तुझ्या आयुष्याला एक खूप चांगले वळण लागणार आहे आणि तुझ्या महत्वाकांक्षेला पूर्ततेचे पंख लाभणार आहेत. आणि तू निश्चितच गगनाला गवसणी घालणार आहेस. ऐकतोस ना? तू सद्गुणी आहेस, सद्विचारी आहेस. आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्वाचा असतो हे तुला माहित आहे. एकदा गेलेली वेळ, संधी आणि क्षण परत कधीच येत नसतात. तेव्हा
माझ्या बाळा, तू प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा, अनुभवण्याचा, आलेल्या संधीचा उपयोग करणारा आहेस. या जगात ज्ञानाचा खूप मोठा महासागर आहे, माहितीये तुला? तिथे वेगवेगळ्या क्षेत्रांचा ज्ञानाचा स्रोत वाहत आहे आणि त्या महासागरातले प्रत्येक ज्ञान, प्रत्येक गोष्ट तू आत्मसात करणारा आहेस. तू खूप हुशार आहेस, तू खूप बुद्धिमान आहेस, चतुर आहेस आणि तितकाच प्रेमळ सुद्धा आहेस. तू प्रत्येक कृती, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा आहेस. सगळ्यांना मदत करणारा आहेस. तुझ्या आजूबाजूला जे कोणी असेल प्रत्येकाला तू नेहमी हसत आनंदी ठेवणारा आहेस. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, खूप जास्त. तू पण करतोस ना? व्हेरी गुड. विविध रंगांनी भरलेली आपली दुनिया, आपलं जग हे खूप सुंदर आहे आणि तुला या सुंदर जगात लवकरच यायचंय. आम्ही तुझी खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. तुला ज्या ज्या क्षेत्रात, ज्या ज्या गोष्टी, जे जे शिकायचंय ते तू शिकणारा आहेस आणि ते ज्ञान घेऊन एक उंच गगनभरारी घेणारा आहेस. तू मनाने स्थिर आहेस, विचाराने परिपक्व आहेस, वाणीने मधुर आहेस, कृतीने क्षमाशील आहेस, सशक्त, सुंदर आणि निरोगी सुद्धा आहेस. तुला माहितीये, तुझ्या येण्याची चाहूल फक्त मलाच नाही तर तुझ्या बाबांना सुद्धा तेवढीच लागते. आणि घरात आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी सगळे सगळे तुझ्या येण्यासाठी खूप आतुर आहेत. आम्हाला तुला भेटायचंय. तुला पण भेटायचं ना आम्हाला? येस. तू या जगामध्ये, या सुंदर सृष्टीमध्ये रडत रडत येणारच, माहिती आम्हाला. पण आल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर नेहमी आनंदी, हसतमुखाने राहणार आहेस आणि तसंच तुझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्यांना नेहमी आनंदी ठेवणार आहेस. आम्ही तुझी खूप वाट बघतोय. लवकर ये. We love you, baby.